लग्न आहे आपल्या मित्राचं डोंबिवलीत मी बुके बनवतोय कोणासाठी. समजून जाता नवीन कारकीर्द सुरू होणार आहे. शाळेत पॉन्ड्स पावडर पण न लावणारा माणूस. माझ्या पण घरात अशी एक मावशी हवी आहे मला. हे आता अति होत आहे. शाळेतल्या मित्रांना भेटणं तर लय बाप असतं बाबा, खरं सांगतोय. हॅलो एव्हरीवन, कसं काय सफेद कॉलर वाले लोक. सो वेलकम टू माय व्लॉग. आजचा व्लॉग आपला असणार आहे शाळेतल्या मित्राचं लग्न, ज्या मित्राला आपण खूप वर्षाने भेटणार आहोत. तर त्यासाठी आपण चाललेलो आहोत डोंबिवली, रिपब्लिक ऑफ डोंबिवली. खूप वर्षाने आपण डोंबिवलीला चाललेलो आहोत. डोंबिवलीला शेवटचं कधी गेलेलो आठवत नाही आहे, पण गेलेलो कधीतरी. तर आज बघू आपण मित्रांना पण भेटू आपल्या डोंबिवलीतल्या 2-4 जे आहेत, आणि लग्न पण मित्राचं अटेंड करू जो शाळेतला आहे. सो दिस इज द सीन इज द, बाकी काय इज द नस द. आपण मस्त ट्रेनने जाऊया, कारण डोंबिवली मला इथून दाखवत आहे 1 तास 30 मिनटे. ट्रेनने दाखवत आहे फास्ट ट्रेन पकडल्यावर 30 मिनटे. तर लेट्स गो टू ट्रेन बाय ट्रेन. लेट्स गो बाय ट्रेन, गो टू ट्रेन. इंग्रजी कच्चं आहे. चला मग चला. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा लवकर. आपण पोहोचलेलो आहोत डोंबिवली, रिपब्लिक ऑफ डोंबिवली, आणि डोंबिवलीला पोहोचलेलो आहोत. लग्न आहे आपल्या मित्राचं डोंबिवलीत. तर घ्यायचं आहेत फुलं. विचार करा, डोंबिवलीत मी बुके बनवतोय कोणासाठी. लवकरच कळेल. पांढरं जास्वंद. हे कधीपासून करायला लागतेस? आज एक दिवस आपले चोचले नसतात. समजून जाता नवीन कारकीर्द सुरू होणार आहे. त्याच्यात आपला हातभार काहीच नसणार आहे. समज रहे हो ना. शाळेत पॉन्ड्स पावडर पण न लावणारा माणूस. असाच उठून असाच हात फिरवून येणारा माणूस. काय चाललंय बघा. हे स्टाईल वेगळी आहे. थोडा गोरा तर नव्हता यार, अजून पण नाहीच. कसा झालाय? काय बोलतो? केस विसतो. थँक्स टू मावशी. तुम्ही सख्खी मावशी आहे त्याचे? सख्खी मावशी आहे.
मम्मीची छोटी बहीण. माझ्या पण घरात अशी एक मावशी हवी आहे मला. आहेत ना तुझ्या नाही मेकअप करा किती बार चालेल डन. हे कशाला घातलंय असंच जायचं होतं कशाला हे आता अति होत बघ. हे कधी आयुष्यात कधी केलेलंस. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. सो दिस इज इट. हा होता आपला आजचा व्लॉग. आपल्या मित्राचं लग्न झालेलं आहे आणि तो एका बंधनात अडकलेला आहे. लाडाने प्रेमाने आम्ही शाळेत त्याला मुन्नी म्हणायचो, म्हणून मुन्नीचं लग्न झालेलं आहे त्याच्या आवडत्या व्यक्तीबरोबर. आणि खूप गोड दिसत होते दोघं एकत्र, तुम्ही बघितलं असेलच. म्हणजे शाळेत बॅक बेंचवर बसणारा मुलगा आज शेवटी लग्नाच्या फ्रंट बेंचवर आलेला आहे. शी काहीतरी घाण झालेला आहे. ह्याला इग्नोर करून तुम्ही जे चांगलं चांगलं आहे ते ह्यात टिपून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डोंबिवलीत अजून पण खूप मजा केली, आपल्या मित्रांना भेटलो जुन्या पुराण्या. पण सीन असं झाला त्यावेळेस मला एवढ्या वर्षाने मी त्या मित्रांना भेटत होतो, म्हणून मला ते कॅप्चर करण्यापेक्षा त्यांना भेटणं जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि एवढ्या गप्पा झाल्या की माहीतच नाही भाई. पण नेक्स्ट टाईम आता आम्ही ठरवलं आहे, आता आम्ही भेटत राहणार आहोत सगळे मित्र. म्हणजे शाळेतले पण, कॉलेजमधले पण, असे दुसरे नाटकातले मित्र सगळे मध्ये मध्ये ॲटलिस्ट 15 दिवसांनी एकदा, म्हणजे 20-25 दिवसांनी एकदा भेटत राहा. असं डायरेक्ट 6-7 वर्षाने भेटल्यावर कळत नाही ना. मग ते तुम्ही पण असेच जर भेटत नसाल आपल्या मित्रांना तर प्लीज भेटत जा आणि त्यांना टॅग करा की हा व्लॉग बघा मित्रांची लग्न झालेत, तुम्ही तरी लग्न करा. म्हणजे त्या लग्नाच्या निमित्ताने आपण भेटलो नाही आहे. कारण भेटणं बाप असतं मित्रांना. आणि शाळेतल्या मित्रांना भेटणं तर लय बाप असतं बाबा, खरं सांगतो. लवकर माझ्या शाळेतले मित्र जेवढे बघतायत त्यांनी प्लीज मला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर मला मेसेज करा, DM करा. तुम्ही माझ्या शाळेतले मित्र आहात. अरे खूप ते राहून जातं असं इंस्टाग्राममध्ये, कळत नाही कोण फॉलो करतं कोण नाही करतं. मेसेज करा मला शाळेतल्या मित्रांनो प्लीज. आठवण आहे मला तुमची. फक्त आता ते डिस्कनेक्शन झालेलं आहे बिकॉज ऑफ सो मेनी थिंग्स. तुम्ही वेगवेगळे काम करताय, मी वेगवेगळे काम करतोय. पण मला खरंच खूप आवडेल प्रत्येक मित्राला भेटायला जो माझा जुना मित्र आहे. आणि मीटअप होऊन जाऊ दे आपल्या शाळेतल्या सगळ्या मित्रांचा. काय समजली? भेटूया मग. पण त्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या मित्रांना टॅग करा. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टाटा, अस्सल.